नमस्कार मित्रांनो, आज आपण एम-पी-एस-सीचा जो आहे तो कालच परीक्षा झालेली होती ते 24 तारखेला. तर कंबाईन परीक्षेचा आपण आता कट ऑफ बघूया. तर हे जो परीक्षा आहे ते ए-एस-ओ, एस-टी-आय आणि पी-एस-आय या गटासाठी घेण्यात आलेली आहे. तर ए-एस-ओचा जो कट ऑफ आहे तो आपण बघूया. एकूण 5 पदं 50 ते 52च्या दरम्यान लागेल. एस-टी गटासाठी 40 ते 44च्या दरम्यान लागेल. एन-टी गटासाठी 50 ते 54च्या दरम्यान, एन-टी-सीसाठी 50 ते 56च्या दरम्यान, एस-बी-सीसाठी 50 ते 52च्या दरम्यान, ओ-बी-सीसाठी 55 ते 56च्या दरम्यान, ओपन गटासाठी 54 ते 56च्या दरम्यान. आणि एकूण ज्या जागा आहेत त्या 24 आहेत. 24 जागेपैकी महिलांसाठी 7 आहेत आणि पुरुषांसाठी 17 जागा आहेत. तर जे एक नंबरचा खाना आहे ते पदे दर्शवतो. पुढचा जो कट ऑफ आहे तो बघूया. एस-टी-आय पदासाठी एकूण एस-सीसाठी 8 जागा आहेत. तो कट ऑफ 48 ते 50च्या दरम्यान जाऊ शकतो. एस-टी गटासाठी 3 आहेत, 38 ते 40. एन-टी गटासाठी 50 ते 54. एन-टी-सीसाठी 50 ते 56 हा जाऊ शकतो. एन-टी-डी गटासाठी 50 ते 56. एस-बी-सी गटासाठी 50 ते 52 जाऊ शकतो. एस-बी-सीसाठी 4 जागा 50 ते 52 आणि ओ-बी-सीसाठी 50 ते 54 जाऊ शकतो. तर मित्रांनो, एस-टी-आय गटासाठी एकूण जो कट ऑफ आहे तो खुल्या गटाचा 54 ते 56 हा जवळपास जाऊ शकतो. आणि ह्या ज्या जागा एकूण 35 जागा आहेत त्यापैकी 9 जागा महिलाच्या आणि 26 जागा ह्या पुरुष गटासाठी आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलचा हा जो व्हिडिओ याला लाईक करण्यास अजिबात विसरू नका. पुढील अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळण्यासाठी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला अशाच प्रकारचे जे ते विश्लेषणात्मक व्हिडिओ आपल्याला याच्यानंतर मिळतील. आता आपण बघूया पी-एस-आय गटासाठीचा कट ऑफ. पी-एस-आय गटासाठीचा कट ऑफ जर बघितला तर पहिल्याच्या खाना याच्यामध्ये एकूण पदे दर्शविलेले आहेत. दुसऱ्या यामध्ये कट ऑफ जो आहे तो मागच्या वर्षीचा दर्शविलेला आहे. तिसऱ्या याच्यामध्ये जे आहे ते कॉलममध्ये यावर्षीचे पदे आणि शेवटच्या कॉलममध्ये काय यावर्षीचा लागणारा अपेक्षित कट ऑफ आहे. तर मित्रांनो, आता अनुसूचित जाती गटामध्ये पाहिलं तर यावर्षीचे 45 पदं आहेत. तो कट ऑफ 38 ते 41 लागणार आहे शक्यता आहे. महिलांसाठी 20 पदे आहेत, 30 ते 32च्या दरम्यान लागू शकतो. खेळाडू 3 पदे आहेत, 22 ते 24च्या दरम्यान लागू शकतो. अनाथ गटासाठी यावेळेस 2 जागा त्यांनी दिलेल्या आहेत, त्यामुळे हा 20 ते 24च्या दरम्यान लागू शकतो. यांना 1% आरक्षण आहे. दिव्यांगाचं आहे. पुढचा जो गट अनुसूचित जमाती गट आहे याच्यासाठी 30 ते 32च्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो. 25 जागा आहेत. आणि महिलांसाठी हा जो कट ऑफ 22 ते 24च्या दरम्यान आणि खेळाडूसाठी हा जो कट ऑफ आहे 14 ते 16च्या दरम्यान लागू शकतो. विमुक्त जातीसाठी 38 ते 40च्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो. महिलांसाठी विमुक्त जे आहे त्यामध्ये 30 ते 33 गुणांसाठी, खेळाडूसाठीचा जो कट ऑफ आहे हा 20 ते 22च्या दरम्यान लागू शकतो. एन-टी-बी गटासाठी जर आपण पाहत असाल तर एकूण 7 पदे आहेत. हा जो कट ऑफ 38 ते 41च्या दरम्यान लागू शकतो. महिलांसाठी 4 पदे आहेत. हा जो कट ऑफ 30 ते 33च्या दरम्यान लागू शकतो. खेळाडूसाठी जो आहे तो 1 जागा आहे, 20 ते 22च्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो. मित्रांनो, आपण या चॅनलला लाईक करण्यास अजिबात विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करण्याससुद्धा अजिबात विसरू नका. मित्रांनो, हे एवढा मोठा डेटा जमा करण्यासाठी खूप मेहनत लागते, त्यामुळे आपला तो एक लाईक तर हा नक्की बनतोच. त्यामुळे आपण या चॅनलला अजिबात सबस्क्राईब करण्यासुद्धा विसरू नका. भविष्यात आपल्याला असेच व्हिडिओ या चॅनलवर मिळून जातील. आता एन-टी गटासाठी आपण बघूया. पुरुषांसाठी 38 ते 42, महिलांसाठी 33 ते 36 आणि खेळाडूसाठी 22 ते 24 हा कट ऑफ असू शकतो. एन-टी गटासाठी सुद्धा 6 जागा आहेत, 38 ते 41 पुरुष, महिलांसाठी 3 जागासाठी 33 ते 36 दरम्यान लागू शकतो. खेळाडूसाठी 22 ते 24च्या दरम्यान लागू शकतो. आता एस-बी-सी जो गट आहे यामध्ये 6 जागा, 38 ते 41, महिलांच्या 3 जागा 30 ते 32 आणि खेळाडू 1 जागा 22 ते 24. एस-बी-सी गटासाठीचा जो कट ऑफ आहे तो नवीनच यावेळेस गट झालेला आहे. त्यासाठी 51 जागा, पुरुष 38 ते 42च्या दरम्यान, महिला 25, 28 ते 30च्या दरम्यान, खेळाडू 4 जागा आहेत, 22 ते 24च्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो. ओबीसी गटासाठी जर विचार करायचा तर 61 जागा आहेत. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जागा जास्त असल्यामुळे कट ऑफ जो आहे तो आणि पेपरची काठीण्य पातळी जास्त असल्यामुळे हा कट ऑफ जो आहे तो कमी लागू शकतो. पुरुष गटासाठी ओबीसीसाठी 38 ते 42, महिला 28 जागेसाठी 30 ते 32 आणि खेळाडूसाठी 5 जागा असल्यामुळे 22 ते 24च्या दरम्यान लागू शकतो. पुढचा जो गट आहे तो बघूया ओपन गट. ओपन गटासाठी जो आहे हा कट ऑफ मागच्या वर्षीच्या पेक्षा यावेळेस जागा कमी का आहेत, कारण की यातून जो आहे तो एस-बी-सी हा एक नवीन गट तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे यावर्षी 97 जागेसाठी 40 ते 43 कट ऑफ लागू शकतो. महिलांचा 45 जागेसाठी 27 ते 30 कट ऑफ लागू शकतो आणि खेळाडूंचा जो कट ऑफ आहे तो 6 जागेसाठी 22 ते 24च्या दरम्यान काय लागू शकतो. मित्रांनो, अशा पद्धतीने हा जो कट ऑफ आहे होता
आणि माजी सैनिकांचा जर कट ऑफ बघितला तर उदाहरणार्थ पूर्वी जर 40 लागला असेल तर माजी सैनिकांना जवळपास 10 ते 12 मार्क्स काय कमी लागत असतात. म्हणजे त्या त्या कॅटेगरीनुसार 10 ते 12 मार्क्स हे कमी पकडायचे असतात. त्यानुसार हा काय त्यांचा कट ऑफ लागू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर यास लाईक करण्यास अजिबात विसरू नका. अशाच पद्धतीचे आपल्याला हे व्हिडिओ नक्की मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.